नमस्कार मित्रांनो, माझ्या या छोट्याशा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी हे तुम्हाला लोकवन व्हेरायटीचे गहू दाखवत आहे. हे जे आहे याला पूर्ण 21 दिवस पूर्ण झालेले आहे. आणि गव्हामधला वैशिष्ट्य म्हणजे असा की काही दिवसा अगोदर म्हणजे 21 दिवस पूर्ण झाले तसं मी पाणी चालू केलं. पाण्यामध्ये युरिया फक्त 30 किलो घेतलं एकरी. आणि युरिया दिल्यानंतर मी 2-3 दिवसाने स्प्रे केला. स्प्रेमध्ये होमिक ॲसिड प्लस इसाबियन ॲड केला आणि फंगीसाईड वगैरे काही ॲड केलेलं नाही. तरीसुद्धा तुम्ही ह्याचा रिझल्ट बघू शकता. आणि ही जी व्हेरायटी आहे हे एकच पाण्याची व्हेरायटी आहे लोकवन. आणि तरीसुद्धा बघा याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला नेमकं व्हिडिओ बनवून दाखवण्याचं कारण म्हणजे हे की एकरी आपण खूप म्हणजे फर्टिलायझर यूज करतो. मी फक्त 30 किलो केला आहे आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता. आणि एक स्प्रे इसाबियन आणि होमिक ॲसिड रिझल्ट बघू शकता. याच्यामध्ये क्वालिटी आणि हे जे खालून फुटवे मस्त फुटले आहे ते सुद्धा बघू शकता. तर याच्यामध्ये कसं गव्हाची जी शेती आहे याच्यामध्ये असं खूप काही म्हणजे फर्टिलायझर दिले पाहिजे, स्प्रे केलं पाहिजे, कीटकनाशक मारलं पाहिजे असं काहीही नसते. तुम्ही माझ्या ह्या पेरणीमध्ये थोडं गडबड झालेली आहे. थोडं अंतर याच्यात दूर पाहिजे होतं असो तरीसुद्धा. पण हे जे स्प्रे आहे तुम्ही मार्केटमध्ये मी हे नाही म्हणत की तुम्ही हेच मारा म्हणून, पण जे गहूच्या फसलमध्ये आपण जो नियोजन करतो पाण्यावर युरियाबरोबर दुसरा फर्टिलायझर वापरायची कोणतीही आवश्यकता नाही आहे. आणि स्प्रेमध्ये तुम्ही बायो स्टिम्युलंट वापरा आणि होमिक ॲसिड त्याच्यामध्ये ॲड नक्की करा. कारण की होमिक ॲसिड हे एवढं मस्त रिझल्ट दाखवते ना गव्हाच्या फसलमध्ये. तर तुम्ही एकदा हे करून बघाल आणि मग मला कळवा. ठीक आहे, धन्यवाद.